गिरगावच्या शोभायात्रेमध्ये अभिनेते भूषण प्रधान आणि अभिनेत्री अनुश्री दांडेकर या सुद्धा उपस्थित होत्या। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अदिती तरडे यांनी। पाहूयात। आपण गुढीपाडव्याच्या गिरगावातल्या शोभायात्रेत आहोत आणि या शोभायात्रेत कलाकारांची मांदियाळी, सिने कलाकारांची मांदियाळीच असते। तर आता इथे आपल्यासोबत आहेत अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर। तर आपण त्यांच्याशीच थेट बातचीत करूया। तर मला गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत तुम्ही सामील झालात, तर गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत येण्याचं हे कितवं वर्ष आहे का पहिल्यांदाच येत आहे? खरं सांगू तर म्हणजे अनुषाच्या बाबतीत मला माहिती आहे, कारण की ती बरीच वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये होती आणि आमचं बोलणं झालं तेव्हा ती म्हणाली की गुढीपाडवा असा साजरा केला नव्हता तिकडे कधी। मी गुढीपाडवा दरवेळेला घरी गुढी उभारून साजरा करतो, पण कधीच कुठल्याही शोभायात्रेत पार्टिसिपेट झालो नव्हतो। खूप वर्ष आधी कधी मालिकांचं प्रमोशन वगैरे असताना पार्टिसिपेट केलं होतं आणि तसंच यावर्षी या शोभायात्रेला येण्याचा योग आला आणि इतकी छान हा उत्साह, खरंच म्हणजे इतकी वर्ष मी मिस केलं। अंदाज नव्हता की इतक्या उत्साहात साजरा केला जातो। मला शांत पद्धतीने घरी असा राहणारा एकंदरीत मी आहे म्हणून ती पद्धतही आवडते, पण आज प्रमोशनच्या निमित्ताने बाहेर पडलोय आणि हेही आवडायला लागलंय। तर गुढीपाडव्यात आहोत आपण, तर तुम्ही जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना शुभेच्छा द्याल? जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना जुनं फर्निचरच्या टीमकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा। हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचं, सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो। हॅपी गुढीपाडवा। थँक्यू थँक्यू। तर गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतून मी कॅमेरामॅन शिवनारायणसह मी अदिती तरडे, जय महाराष्ट्र न्यूज, गिरगाव, मुंबई।